अमरावती जिल्ह्यामध्ये वाढत असलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी अमरावती यांनी शुक्रवारी सायंकाळीपासून तर सोमवारपर्यंत संचारबंदी लागू केली होती। परंतु गणेश चतुर्थी, गणेश उत्सव, इतर धार्मिक सण यामुळे नागरिकांची गैरसोय होणार होती। त्यामुळे चांदूर रेल्वे शहरातील नगराध्यक्ष निलेश सूर्यवंशी यांनी जिल्हाधिकारी यांना 19 ऑगस्ट रोजी पत्र दिले की संचारबंदी बंद करण्यात यावी। या मागणीच्या पाठपुराव्यामुळे जिल्हाधिकारी अमरावती यांनी संचारबंदीचे आदेश रद्द केले। अशा आशयाचे पत्र जिल्हाधिकारी यांनी संचारबंदी हटवण्यात येत आहे असे जाहीर केले। त्यामुळे पुढील आदेशापर्यंत शुक्रवारपासून तर सोमवारपर्यंत असलेली संचारबंदी रद्द करण्यात येत आहे। नगराध्यक्ष यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे संचारबंदी बंद झाली। त्यामुळे नागरिकांना फार मोठा दिलासा मिळाला आहे। त्यामुळे गणेश चतुर्थी, गणेश उत्सव व इतर धार्मिक उत्सवांना फायदा होईल। नागरिकांनी सदर आदेशाचे पालन करून गर्दी टाळावी, नियमितपणे मास्कचा वापर करावा, स्वच्छ हात धुवावे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे असे आवाहन यावेळी नगराध्यक्ष निलेश सूर्यवंशी यांनी केले। चांदूर रेल्वे नगर परिषद अध्यक्ष या नात्याने मी संचारबंदी शिथिल करण्याचे एक पत्र दिले होते। त्याचे कारण असे की पुढील दिवस सणवाराचे आहे आणि प्रत्येक सण हा शनिवार रविवारी येत आहे आणि ती संचारबंदी जी होती कोविड-19 रोखण्याकरिता होती, परंतु त्याचा कोणताही प्रादुर्भाव न होता कोविड-19 वाढत असल्यामुळे मी कलेक्टर साहेबांना पत्र दिलं की बा दर शनिवार रविवारची संचारबंदी ही शिथिल करावी आणि त्यांना विनंती केली होती की 18/8/2020 रोजी ते पत्र दिले आहे कलेक्टर जिल्हाधिकारी साहेबांना आणि माननीय पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर यांना। बंडू आठवले, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।